सर मी मागचा जॉब सोडला नाही, मला मागच्या जॉबमधनं काढण्यात आलं. ही सांगण्याची पॉवर आजच्या जेनझीमध्ये आहे आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. Yeah. म्हणजे फ्रँकली आमच्या जनरेशनला मला कोणी असं विचारलं असतं तर मी एवढ्या प्रामाणिकपणे सांगू शकलो नसतो. परंतु जेनझी सांगते आणि याच्या मागची कारणंसुद्धा ते लोकं स्पष्टपणे सांगू शकतात. आता साधारणपणे इंटरव्ह्यूला असं कोणीतरी म्हटलं तर आपण काय म्हणू, अरे अशा लोकांना कशाला घ्यायचं? परंतु त्याचं जस्टिफिकेशन काय आहे ते बघणं पण अत्यंत गरजेचं आहे. एक म्हणजे असं असू शकतं की बिझनेसच पूर्णपणे चेंज झाला आणि ते जे स्किल्स त्या मुलामध्ये त्या मुलीमध्ये आहेत ते स्किल्स आता त्या कंपनीला नको आहेत बरोबर. किंवा कंपनी पूर्णपणे रिवेक्टर झाली आणि म्हणून हे स्किल मिसमॅच झालं आहे. असं असेल तर त्या मुलाची काही चूक नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी तुमची व्हॅल्यू सिस्टीम जी असते, तुमचे जे कंपनीचं कल्चर असतं तेच मॅच होत नाही, की तुम्ही प्रोसेस ओरिएंटेड आहात आणि कंपनी पूर्णपणे अनस्ट्रक्चर्ड आहे किंवा एक्झॅक्टली उलटं असेल किंवा कंपनीमध्ये पॉलिटिक्स आहे, तुम्ही त्याच्यामध्ये फिट होऊ शकत नाही, असं ज्यावेळी जेनझीला वाटतं त्यावेळी ते हळूहळू एक तर ते सोडतात किंवा त्यांना त्याप्रमाणे कामावरनं कमी करण्यात येतं. त्याचंही त्यांना काही प्रॉब्लेम नसतो आणि अशा प्रकारची जर का लोकं तुमच्या कल्चरमध्ये फिट होत असतील तर दॅट्स अनदर बिग पॉईंट. तिसरी गोष्ट, जर का त्यांच्या स्किल्समुळे किंवा त्यांच्या अंडर परफॉर्मन्समध्ये सुद्धा त्यांना जर का काढलं असेल तर ते त्यांनी ओळखलं आहे का आणि त्याच्यानंतर त्यावरती काम करून ते नवीन स्किल्स ॲक्वायर करतात का आणि तो जो आपला अंडर परफॉर्मन्स आहे तो कव्हर करण्यासाठी नवीन काही गोष्टी शिकतात का, अशा प्रकारची शिकण्याची मानसिकता जर का त्यांच्यामध्ये असेल त्या तिन्ही गोष्टीमध्ये तो जेनझी तुमच्यासाठी काम करण्यासाठी अत्यंत योग्य आहे आणि म्हणून जेनझीची ही पॉवर मला अत्यंत आवडते. So true.